आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। दैठणा येथे मळणी यंत्रात पडून महिलेचा मृत्यू। परभणी तालुक्यातील दैठणा येथील महिलेचा मळणी यंत्रामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 20 फेब्रुवारी गुरुवार रोजी दैठणा येथील शोभा गोविंद कछवे या महिलेचा हरभरा काढणी दरम्यान मळणी यंत्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाला। शोभा कछवे ही महिला दैठणा येथील शेतकऱ्यांच्या इंदेवाडी शिवारातील शेतामध्ये हरभरा काढणीसाठी रोजंदारीने गेल्या होत्या। आज गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास हरभरा काढणी संपल्यामुळे ट्रॅक्टर बंद होत होता। त्याच वेळी मळणी यंत्रात बंद होत असतानाच शोभा कछवे या महिलेचा तोल गेला व त्या मळणी यंत्रामध्ये पडल्या व त्यांच्या डोक्यामध्ये मळणी यंत्रातील लोखंडी सळई घुसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती दैठणा पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाय, बळीराम मुंडे, अमोल कछवे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेची नोंद दैठणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। शिवजन्मोत्सव निमित्त रवडगाव येथे आरोग्य शिबिर। सेलू तालुक्यातील रवडगाव येथे शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिरासाठी गावातील नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला। यावेळी सेलू तालुक्यातील नामांकित डॉक्टरांचा समावेश होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, प्रमुख पाहुणे डॉक्टर के.पी. चौधरी, प्रमुख उपस्थिती डॉक्टर अरुणबप्पा रोडगे, डॉक्टर अपूर्वा रोडगे, डॉक्टर सविता रोडगे मॅडम, डॉक्टर योगिता मालानी, डॉक्टर शैलेश मालानी, डॉक्टर कुंदन राऊत, डॉक्टर सुनील सोनटक्के, राम सुरवसे, डॉक्टर दीपक सासोडे यांनी सर्व रुग्णांची मोफत तपासणी केली। यावेळी 120 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली। आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी निशिकांत रोडगे, संभाजी रोडगे, रामेश्वर रोडगे, दत्तराव गाडेकर, अमर रोडगे, अक्षय रोडगे, बालाजी आवटे, अर्जुन रोडगे यांनी परिश्रम घेतले। स्वाभिमानी संघटनेच्या वतीने नदी पात्रात आमरण उपोषण सुरू। परभणी जिल्ह्यात खरीप हंगामात आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले। त्यात राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले। पीक विमा कंपनी व परभणी जिल्हा प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले। जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अग्रिम रकमेस पात्र ठरली देखील अद्याप पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिनांक 18 जानेवारी रोजी मौजे धानोरा काडे येथील गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले। 4 तास पाण्यात राहिल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादिदी बोडीकर यांनी आंदोलनकर्त्यांना शब्द देत मी अजित पवार यांना बोलून राज्य सरकारकडे उर्वरित असलेली सबसिडी 99 कोटी रुपये 8 दिवसात वर्ग करण्यास भाग पाडते आणि 8 दिवसात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असा शब्द दिला होता। आज 23 दिवस झाले तरीही अद्यापर्यंत राज्य सरकारने पीक विमा कंपनीला 99 कोटी थकीत असलेली सबसिडी दिलेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला नाही। येत्या 19 फेब्रुवारीपर्यंत विमा मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेला नाही। त्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 20 फेब्रुवारी गुरुवार रोजी धानोरा काडे येथील गोदावरी नदी पात्रात आमरण उपोषण सुरू केले। आंदोलन दरम्यान जीवितहानी झाल्यास पीक विमा कंपनी व राज्य सरकार जबाबदार राहील अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष किशोर ढगे यांनी दिली। जिंतूर शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिवजयंती साजरा। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी जिंतूर शहरात बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनाच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून शिवजयंती हर्षोल्लासात साजरी करण्यात आली। बहुजन प्रतिपालक कुडुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते। याचेच औचित्य साधून संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनाच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्त जिंतूर शहरातील मुख्य मार्गावर भगवे पताका लावण्यात आले होते।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर सकाळी 9 वाजता जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शिवजन्मोत्सव पाळणा प्रतिमा पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। यानंतर अण्णाभाऊ साठे चौकातून तहसीलदार राजेश सरोदे, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे, नगरपालिकेचे मुख्यालय सहाय्यक अजीज जानिमिया, नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्या हस्ते पूजन करून भव्य दिव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। या मिरवणुकीत अश्वारूढ बाळ शिवाजीराजे, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे वेशभूषेतील चिमुकले यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। या मिरवणुकीत कस्तुरबा गांधी विद्यालय, जवाहर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझिमचे विविध प्रकारचे सादरीकरण केले। शिवाय ढोल पथकाने मिरवणुकीत शोभा वाढवली। मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला, तरुणी भगवे फेटे बांधून सामील झाल्या असल्यामुळे वातावरणात भगवमय झाले होते। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री 9 वाजता 395 तोफांची मानवंदना देण्यात आली। मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात समारोप करण्यात आला। ही मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, सामाजिक संघटना व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। व्हॉइस ऑफ मीडियाच्या सेलू तालुकाध्यक्षपदी शिवाजी आकात, सचिवपदी मोहन बोराडे। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सेलू तालुकाध्यक्षपदी शिवाजी आकात यांची तर सचिवपदी मोहन बोराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष पंकज सोनी, कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर सर, कोषाध्यक्ष संतोष कुलकर्णी सर, सहसचिव बालाजी सोनवणे, संघटक श्रीपाद कुलकर्णी, प्रसिद्धी प्रमुख प्रताप काकडे, कार्यवाहक शिवप्रसाद काबरा, तर मार्गदर्शक सदस्य म्हणून राम सोनवणे दाजी, नारायण पाटील काका, अशोक अंभुरे, डॉक्टर विलास मोरे, जयचंद खोना, प्रसाद खारकर, सचिन हिवरे, शंभू काकडे, लक्ष्मण सोने यांची निवड करण्यात आली। बोर्डीकर पोदार शाळेत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा। जिंतूर येथील बोर्डीकर पोदार स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। लहान लहान चिमुकल्यांनी एकत्र येऊन प्राचार्य व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाखाली मनोगते व्यक्त केली। शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करताना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रारंभी वंदन करण्यात आले। प्राचार्य अनन्या पाल यांच्या अध्यक्षतेखाली बालक, युवक व युवतींनी मनोगते व्यक्त केली। यानंतर काही गीते सादर करण्यात आली। त्यात जिजामाताची भूमिका सानवी संदीप वजीर हिने तर शिवाजी महाराजांची भूमिका रियांश ताळडे यांनी सादर केली। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे बालक युवती सानवी वजीर व संचाने झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा हा पाळणा नृत्यसह सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले। त्यात सानवी वजीर, श्रद्धा कराडे, स्वरा भुते, सिद्धी कुकडे, आराध्य डोंबे, हृदया मुटकुडे, नायरा आडे, आरोही तोष्णीवाल यांच्यासह प्रिया मोहारे, प्रिशा सरोदे यांचा समावेश होता। या बाल कलाकारांना प्राचार्य अनन्या पाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका उषा कराडे, प्रतिभा साबळे, चेतना ठाकरे, इमोन तेरुमनी यांनी मार्गदर्शन केले। पालकांचा मेळावा हा संपन्न झाला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम रोकडे यांच्यासह बोर्डीकर पोदार स्कूलचे शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी प्रयत्न केले। जिंतूर शहरात आदर्श असे पोदार लर्न स्कूल कैलासवासी वामनराव बोर्डीकर सेवा संस्थेमार्फत करण्यात आले। शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर यांच्या प्रेरणेतून व महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, भावनाताई मुंगसे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लर्न स्कूल जडणघडण करण्यात आले। ताहेर कुरेशी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार। जालना येथील समाजसेवक हाजी ताहेर कुरेशी यांची बकर कसाब कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सेलू शहरातील अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने शफीक अली खान यांच्या निवासस्थानी सत्काराचे आयोजन करण्यात आले। हार, शाल, श्रीफळ देऊन ताहेर कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अल्फला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अनीस कुरेशी, इंजिनियर रशीद खान पठाण,
शफीक अली खान, शेख महमूद सर, पत्रकार पठान निसार, हारून बागवान सर, शेख शमशुद्दीन, शेख मौजम सर, शेख इमाम सर, शेख रफीक सर, झकी अहमद सिद्दीकी सर, इम्रान कुरेशी, शेख असगर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.